सुधीर मुनगंटीवार 19 डिसेंबरला दिल्लीला जात आहेत आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याची बातमी आता समोर येते। इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्याने मुनगंटीवार नाराज आहेत। शेवटच्या क्षणी आपलं मंत्रिपद यादीतून नाव का कापण्यात आलं या संदर्भात आपण निश्चितच विचारणा करू, हे कालच मुनगंटीवार यांनी स्पष्टच केलंय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, आज सुधीर मुनगंटीवार कामकाजात सहभागी होणार असल्याचं एकीकडे कळत असताना दुसरीकडे मुनगंटीवार मात्र दिल्लीला जाणार असल्याची बातमी सुद्धा आहे। जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत असं कळतंय। नाराज आहेत मुनगंटीवार अजूनही, यात काही शंका नाहीये असंच या बातमीनंतर म्हणायला पुरेसा वाव आहे। नक्कीच लागवी, जसं तू म्हणालीस की सुधीर मुनगंटीवार हे नाराज आहेत ह्यासाठी ही जी समोर 19 तारखेची त्यांची भेट येते त्यानुसार पुरेसा वाव नक्कीच आहे। कारण जर आपण पाहिलं तर मंत्रिपदाच्या यादीतून आपल्या शेवटच्या क्षणी नाव जे आहे ते कट करण्यात आलं अशा प्रकारचा आक्षेप आहे तो सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता। थेट नाराजी ती पक्ष असेल किंवा आपल्या मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी व्यक्त केली होती आणि या आपल्या शेवटच्या क्षणी नेमकं नाव का कट झालं हे सगळं आता विचारण्यासाठी किंवा या बाबत चर्चा करण्यासाठी ते जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत पक्षाचे जे.पी. नड्डा यांची भेट घ्यायला 19 तारखेला दिल्लीला जाणार आहेत अशा प्रकारची माहिती आहे ती समोर येते। यासोबतच इतर जे पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत देखील ते चर्चा करणार आहेत की नेमकं शेवटच्या क्षणी काय झालं आणि माझं नाव मंत्रिपदाच्या यादीतून का कापण्यात आलं या सगळ्या संदर्भातली ही चर्चा महत्त्वाची असणार आहे। कारण भारतीय जनता पक्ष असेल किंवा मग महायुतीतले इतर दोन जे महत्त्वाचे पक्ष ते असतील, या पक्षांमधील अनेक नाराज जे आहेत ते कालपासून समोर येत आहेत। नेमकं महायुतीचं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही अशा अनेकांचे आक्षेप आहेत। त्यात छगन भुजबळ असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील अशा ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आलं। खास करून भारतीय जनता पक्षातून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सातत्याने चर्चेत राहिलं आणि असं असताना सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही। नेमकं का मंत्रिपद त्यांना देण्यात आलेलं नाही, पक्षाने नेमका काय विचार केला, त्यांच्यावर इतर कुठली जबाबदारी दिली जाणार का, या सगळ्या संदर्भात पण ही चर्चा होण्याची शक्यता। त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण ही भेट जी जे.पी. नड्डा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये असणार आहे। लागवी अगदी उमेश, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।